नमस्कार. आजचा व्हिडिओ जो आहे तो मॅथ संबंधित म्हणजे एक आपण चॅप्टर बघणार आहोत अल्जेब्रिक एक्सप्रेशन. 8, 9, 10 ला अल्जेब्रामध्ये या सब्जेक्टमध्ये मॅथच्या सब्जेक्टमध्ये हे चॅप्टर सापडतं. तर काही जणांना अवघड वाटत असेल पण ऍक्च्युअल हा अवघड नाहीये, तर सोपाच आहे. आणि मला जेवढ्या एकदम सोप्या लँग्वेजमध्ये एकदम सोप्या भाषेत सोप्या मेथडने समजून सांगता येईल तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण कम्प्लिटली व्हिडिओ बघून घ्या, तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील आपल्याला. ठीक आहे, बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये काही जे मॅथमॅटिकल टर्म्स असतात त्या माहीत करणं गरजेचं आहे, म्हणजे माहीत असणं गरजेचे आहे. जसं की व्हेरिएबल्स म्हणजे काय, कोइफिशियंट म्हणजे काय, लाईक टर्म्स, अनलाईक टर्म्स, त्याच्यानंतर बायनॉमियल, ट्रायनॉमियल, मोनोमियल, ठीक आहे, पॉलिनॉमियल, काही ह्या ज्या गोष्टी मॅथमॅटिकल टर्म्स हे आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. तर खास आपण ह्या चॅप्टरला सुरुवात करण्यापूर्वी ह्या टर्म्स ज्या काय आहेत त्या आपण जाणून घेऊया आधी. व्हेरिएबल कशाला म्हणायचं? व्हेरिएबल्स मी इथे एक छोटंसं एक्झाम्पल घेईन, कारण की मॅथ म्हटलं की एक्झाम्पल शिवाय ते सॉल्व्ह करताच येणार नाही. त्याच्यामुळे मी एक छोटंसं एक्झाम्पल घेईन. आणि बघा, ज्यावेळेस पण आपण ज्या काही टर्म्स, ही एक, आणि टर्म्स कशाला म्हणायचं, जे काही अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये ज्या टर्म्स असतात, ठीक आहे, मोनोमियल टर्म्स, बायनोमियल टर्म्स, ट्रायनोमियल टर्म्स, या काही ज्या टर्म्स आहेत तर त्या पण माहीत असणं गरजेचे आहे. तर पहिली गोष्ट आपण समजून घेऊया व्हेरिएबल कशाला म्हणायचं. सपोज मी इथे एक टर्म घेतो, ठीक आहे, मग ती टर्म काही असू शकते, सिंगल कॉन्स्टंट डिजिट पण असू शकतो, ठीक आहे, कॉन्स्टंट डिजिट काही असू शकतो, नंबर मध्ये एक डिजिट असू शकतो. मी एक्झाम्पल घेतलंय 2, आणि या 2 ला लागून जो पण काही एक एक्स वाय झेड एक हे लागून जे काय येतं, ठीक आहे, दॅट इज द टर्म, सॉरी दॅट इज द व्हेरिएबल. या डिजिटला जो लागून आलेला आहे दॅट इज द व्हेरिएबल. सपोज अनदर आय विल टेक 5y, हे जे काय y आलेला आहे -5 ला लागून दॅट इज द व्हेरिएबल. ठीक आहे, परत एकदा अजून घेऊ आपण. हे जे काही अल्फाबेट लागून आलेले आहेत 2 ला 5 ला, हे जे आहे ते टर्म्स म्हणायचे. तर किंवा मी घेईल 15 a, ठीक आहे, हे जे काय आहेत ह्या टर्म्स हे या नंबरला लागून आलेले आहेत त्या टर्म्स. किंवा 1b, b, -c, ठीक आहे, ह्या जे काय आहेत त्या टर्म्स आहेत. आणि त्या इक्वेशन मध्ये, अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये 1 टर्म, 2 टर्म, 3 टर्म्स जे कम्प्लिटली आहे ते आपण आता आपल्याला तुम्हाला हळूहळू समजेल. थोडंसं बेसिक जाणून घेऊया, ठीक आहे. व्हेरिएबल कशाला म्हणायचं असं थोडंफार तरी क्लिक झालं असेल, थोडंफार तरी आयडिया आली असेल की जे काही अल्फाबेटिक लागून आलेले आहेत A to Z पर्यंत, ठीक आहे, कुठला पण A to Z पर्यंत नंबरला लागून आलेला असेल त्याला म्हणायचं व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर कोइफिशियंट. कोइफिशियंट कशाला म्हणायचं? कोइफिशियंट कोइफिशियंट कशाला म्हणायचं? मग जे पण काही त्या व्हेरिएबलला लागून नंबर आलेला असतो, ठीक आहे, जसं की मी आता इथे घेतो 5x, इथे जो कोइफिशियंट आहे हा 5, हा x चा कोइफिशियंट आहे, त्याला लागून आलेला आहे. 5 इज द कोइफिशियंट, कोइफिशियंट ऑफ x, ठीक आहे. 5 इज द कोइफिशियंट ऑफ x. तसंच काही घेऊ शकतो मी अजून -12y. मग इथे कोइफिशियंट काय असणार आहे? -12. -12 हा काय असणार? -12 हा y चा कोइफिशियंट असेल, ठीक आहे, -12 हा y चा कोइफिशियंट असेल. अजून एखादं एक्झाम्पल जसं की 8 m, ठीक आहे, -9n, ठीक आहे. काही पण एक इक्वेशन जसं की 8m -9n, याच्यामध्ये 8 हा m चा कोइफिशियंट आहे आणि -9 हा n चा कोइफिशियंट आहे. -9 n चा कोइफिशियंट, 8 हा m चा कोइफिशियंट, ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण कोइफिशियंट म्हणायचं. व्हेरिएबल आणि कोइफिशियंट लक्षात आलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं की अजून एक टर्म्स आहेत बऱ्याचशा काही, आता बघू. मोनोमियल टर्म्स कशाला म्हणायचं? मोनोमियल, ठीक आहे, मोनोमियल किंवा मोनोमियल
बायनोमियल आणि ट्रायनोमियल. ठीक आहे. आणि फायनली मोर दॅन 2 और 2 पेक्षा जास्त ज्या काही टर्म्स यूज केल्या जातात त्याला म्हणतात पॉलिनोमियल. ठीक आहे, त्याला काय म्हणतात पॉलिनोमियल. पॉलिनोमियल. प्लीज स्पेलिंग चेक करून घ्या. बघा, मोनोमियल म्हणजे कशाला म्हणायचं, ओनली वन टर्म्स यूज केलेले असेल इक्वेशन मध्ये. ठीक आहे, ओनली वन टर्म, जसं की काही पण 8 - 9x 4 by 5y. ठीक आहे, किंवा -13z. ठीक आहे, -18m. ठीक आहे, किंवा अजून असं हे काही जे सिंगल टर्म केलेलं आहे ना, हे अशी हे किंवा हे जे सिंगल टर्म ज्या काही यूज केलेलं आहे दॅट इज द मोनोमियल. सिंगल टर्म्स, फक्त 1v1. ठीक आहे, फक्त 1v1. मग बायनोमियल कशाला म्हणायचं? बायनोमियल मध्ये 2 टर्म्स यूज केलेले असतील. ठीक आहे, बायनोमियल मध्ये 2 टर्म्स, जसं की 8x + y. याच्यामध्ये हे एक आणि हे एक 2 टर्म्स यूज केलेले आहेत, म्हणजे बायनोमियल 2 टर्म्स. किंवा 4y प्लस काय घेऊया, x मायनस. ओके, दॅट इज दी बायनोमियल. ही एक टर्म, 2 टर्म्स येऊ. बायनोमियल म्हणजे 2, मोनोमियल म्हणजे 1, बायनोमियल म्हणजे 2, ट्रायनोमियल म्हणजे 3. ठीक आहे, तर आता ट्रायनोमियल म्हणजे काय? मग याच्यामध्ये जसं की x + y + z म्हणजे ट्रायनोमियल. ही एक टर्म. ठीक आहे, किंवा 20m - 40x². ठीक आहे, काही पण. ठीक आहे, किंवा +8 18 / 6 xyz. ठीक आहे, याच्यामध्ये 1 2 3 ह्या काय ज्या टर्म्स यूज केलेल्या आहेत. ठीक आहे, -40x². ठीक आहे, 20 इथे आपण y घेऊ, 20y. ठीक आहे, 20y म्हणजे व्हेरिएबल जवळपास एक सेम होऊन जाईल, जसं की 20y - 40x² आणि 18 / 6. दॅट इज 1 2 3. 3 टर्म्स यूज केला म्हणजे ट्रायनोमियल्स. 1 2 3 टर्म्स यूज केला म्हणजे ट्रायनोमियल्स. 2 टर्म्स यूज केले असतील तर बायनोमियल्स. आणि मोनोमियल्स म्हणजे 1 टर्म्स. ठीक आहे, मोनोमियल्स म्हणजे 1 टर्म्स. मग आता पॉलिनोमियल म्हणजे काय? तर पॉलिनोमियल म्हणजे पॉलिनोमियल. सॉरी, इथे y घ्यायचे. पॉलिनोमियल. ठीक आहे, याच्यामध्ये मोर दॅन 2 टर्म्स यूज केलेले असेल. मोर दॅन 2 टर्म्स म्हणजे 2x² - 4y प्लस काय घेऊ मी आता इथे 8x³. ठीक आहे, आणि एक घेईल मी -26. ठीक आहे, याच्यात किती टर्म केले? 1 2 3 4. ठीक आहे, 1 2 3 4 टर्म्स यूज केले. मोर दॅन 2, जे मोर दॅन 2 and 3 यूज केलेले असतील टर्म्स त्याला म्हणायचं पॉलिनोमियल्स. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड पॉलिनोमियल. मग आता ह्या ज्या काही टर्म्स आहेत त्याच्यानंतर आहे लाईक टर्म्स आणि अनलाईक टर्म्स. कशा म्हणायचं? लाईक आणि अनलाईक. म्हणजे याच्यामध्ये आहे टर्म आहे लाईक अँड अनलाईक टर्म्स. ठीक आहे, जसं की ज्या टर्म्सचा व्हेरिएबल आणि एक्सपोनंट सेम असेल तर त्याला म्हणायचं लाईक टर्म्स. आता ते आपण एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया लाईक टर्म्स कशाला म्हणायचं. ठीक आहे, लाईक टर्म्स डेफिनेशन अशी आहे की व्हेरिएबल्स आणि एक्सपोनंट. आता एक्सपोनंट कशाला म्हणायचं? एक्सपोनंट रेस्ट टू दी पॉवर. सपोज मी 2x². ठीक आहे, इथे हा 2 जो झाला हा 2x रेस्ट टू दी पॉवर 2 हा झाला एक्सपोनंट.
2 हा झाला एक्सपोनंट. किंवा मी ही वायू क्यूब हा 3 झाला, वाय रेज टू दी पॉवर 3 हा 3 म्हणजे एक्सपोनंट. ठीक आहे. किंवा 8m स्क्वेअर हा जो स्क्वेअर झाला एक्सपोनंट. जे व्हेरिएबलच्या डोक्यावर जो नंबर असतो ना त्याला म्हणायचं एक्सपोनंट. आणि मग लाईक टर्म्स कशाला म्हणायचं, ज्याचा एक्सपोनंट अँड व्हेरिएबल सेम असेल किंवा म्हणजेच इक्वल असेल त्याला म्हणायचं लाईक टर्म्स. ठीक आहे. मग आता लाईक टर्म्स कुठल्या, सपोज मी एक एक्झाम्पल घेईन. ठीक आहे. मी इथे एक्झाम्पल काय घेऊ आता याच्यामध्ये. ठीक आहे. एक एक्झाम्पल घेतो मी 4x स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉमा 8x मायनस 5 प्लस कॉमा 2x स्क्वेअर कॉमा 3x किंवा 5y क्यूब. बघा आता लाईक टर्म्स मला हे एक इक्वेशन आहे, 2 आहे, याच्यानंतर 3 इक्वेशन आहे, याच्यात 4 आणि 5 टोटल याच्यामध्ये 5 इक्वेशन आहे. 1 2 3 4 5 टोटल वेगवेगळ्या 5 टर्म्स आहेत. याच्यामध्ये मला लाईक टर्म्स काढायचे आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या 5 टर्म्स आहेत, 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये मला लाईक टर्म्स काढायचे आहेत ज्याचं व्हेरिएबल आणि एक्सपोनंट सेम असेल ते जवळजवळ घ्यायचे. मग इथे एक्स स्क्वेअर, एक्स हे झालं व्हेरिएबल आणि 2 झालं एक्सपोनंट. एक्स झालं व्हेरिएबल आणि 2 झालं एक्सपोनंट. ठीक आहे. तसंच एक्स स्क्वेअर कुठे आहे अजून याच्यामध्ये, हे इथे. ठीक आहे. मग हा आणि ह्या झाल्या लाईक टर्म्स. 4x स्क्वेअर अँड 2x स्क्वेअर ह्या झाल्या लाईक टर्म्स. ठीक आहे. मग अनलाईक टर्म्स कशाला म्हणायचं, याच्या ऑपोजिट, जे याच्या अगेन्स्ट, म्हणजे ज्याच्यात एक्सपोनंट किंवा व्हेरिएबल सेम येत नाही, दोघंही सेम येत नाहीत, त्याला म्हणायचं अनलाईक टर्म्स. ठीक आहे. जसं की हे आणि हे किंवा हे, दॅट इज दी अनलाईक टर्म्स. या काही छोट्याशा गोष्टी आहेत, मॅथमॅटिकल टर्म्स आहेत, ह्या माहीत असणं गरजेचे आहेत. आणि याच्यावर काही जे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. खूप इझी आहे टॉपिक. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जास्त हेवी नको व्हायला, थोडंच घ्यायचं पण चांगलं घ्यायचं. आणि म्हणजे जसं की काय म्हणू मी, एक सजेशन द्यायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. किंवा अजून कुठले टॉपिक्स तुम्हाला अंडरस्टँड होत नाहीये, सायन्सचा असो किंवा मॅथचा असो, दोन्हीही प्रॉब्लेम्स तुम्ही शेअर करू शकता आणि कमेंटमध्ये कळवू शकता. आणि ज्याला या टॉपिकची गरज असेल त्यांनी लाईक्स त्याला पाठवा. आणि हे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. चला, हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. बाय. काळजी घ्या.